हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री पाटील तुमचं अगदी मनापासून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज मी सर्वात आधी देवपूजा केलेली आहे आणि देवपूजा करताना आज मला स्वच्छ असे देव घासून घ्यायचे होते. तर देव घासायचे कशाने, तर कोणत्याही प्रकारची पावडर, पितांबरी किंवा कोणत्याही दुसऱ्या पदार्थाचा वापर न करता मी हे गोदाजल वापरलेलं आहे. गोदाजल अगदी लिक्विड फॉर्ममध्ये असतं. तर आम्ही हे आमच्याच केंद्रातून घेतलेलं आहे. तुमच्या देखील जवळ असंच केंद्र असेल त्या ठिकाणून तुम्ही गोदाजल घेऊ शकता. आणि गोदाजल हे लिक्विडमध्ये असल्यामुळे अगदी एकच थेंब टाकून आणि स्वच्छ असे थोडंसं घासून वगैरे आपल्याला देव हे स्वच्छ धुता येतात. ज्यांचे देव जुने असतील किंवा जास्त दिवस झालेले असतील त्यांनी नवीन ब्रश लावला तरी चालतो. पण जर देव नवीन असतील किंवा खराब झालेले नसतील आणि आपण 8 ते 15 दिवसामध्ये जर या गोदाजलने आपले देव स्वच्छ करून घेतले तर आपल्याला काहीच लावायची गरज भासणार नाही. तर मी सुद्धा गोदाजलनेच माझे देव स्वच्छ असे घासून घेते आणि इतके सुंदर असे चमकता आहे. अगदी नव्यासारखेच माझे देवसुद्धा आज चमकत होते आणि सर्वांची मी छान अशी आंघोळ करून घेतली. सर्व यंत्र वगैरेसुद्धा आपण त्याच्याने घासू शकतो. फोटोला मी पुसून आणि हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि नंतर सर्वच देव घासून यंत्र वगैरेसुद्धा घासून स्वच्छ करून धुवून ठेवलेले होते. एवढंच आहे की धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने कोरडे करून ठेवायचे आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे डाग पडणार नाही. आणि डाग तर नाहीच पडत, कारण हे लिक्विड मी आपल्या केंद्रातून घेतलेलं आहे. तर तुम्हालासुद्धा जर आपल्या घरातले देव स्वच्छ अगदीच 10 मिनिटांमध्ये स्वच्छ करायचे असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या जवळच्या केंद्रातून हे गोदाजल घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग जास्ती आवडला असेल तर ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. प्रारब्ध हे भोगावेच लागतात. सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णूबरोबर येते. स्वामी म्हणतात, तुला संतती मिळेल, पण जे काही होणार ते सहन करण्याची तयारी ठेव. सुमनला स्वामी वचन खरं होणारी खात्री होती, पण तयारी ठेव या गोष्टीने तिचा थरकंप सुटतो. ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोते देतात. शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते. वैद्यबुवा गर्भस्थ शिशूंचं निधन झालं असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात. हे ऐकून सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते. शिवाची सर्व स्वप्न धुळीत मिसळतात. त्यांच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्महत्या करायला नदीवर जाते, पण अंतर्यामी स्वामी बाळाप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणि बाळाप्पामध्ये संवाद होतो. स्वामी, बाळा, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. बाळाप्पा, स्वामी, यावर काही उपाय नाही का? स्वामी म्हणतात, अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्ध बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध भोगावेच लागतात. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात. आपल्या मनुष्याकडून रोजच्या जीवनात मुंगी माकोडा असे बरेच छोटे छोटे पाप घडत असतात. त्याच्यामुळे महाराजांचे जास्तीत जास्त नामस्मरण केले तर तेवढंच त्यांच्या हातून पुण्यही घडत असतं. मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचंच परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वराची भक्ती करायची असते. लोग कहते हैं कि भगवान के यहाँ न्याय में देर है. अरे भगवान समय सबको देता है अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया. बाळाप्पा म्हणता, स्वामी, मग अशा विपरीत प्रारब्धातून मनुष्याने काय करावे?
स्वामी म्हणतात, अरे जेव्हा सोसाट्याचे वारं सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. पण जेव्हा दुसऱ्याचे दुःखाचे वारे सुटते तेव्हा ईश्वराची कास सोडतो. म्हणतो, मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले? बाळा, पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते. तिकडे शेत वाहल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी याचं सात्वन करते. पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती. तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण सावरायला हवे. तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भावात ती गळफास लावायला जाते. पण योगायोगांनी शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडकवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात. सुमन, मरण सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसती तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही. मरण आपल्या ठरलेल्याच वेळी येणार. अरे आपल्या सासू, नवरा आणि भावाचा विचार कर. तुझ्या या पाऊलामुळे त्यांना काय वाटत असेल? सुमन म्हणते, स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू? तितक्यात शारदा, शिवाची बायको, येते. आपल्या नंदेला आपलं बाळ देते. शारदा म्हणते, हे माझं बाळ घे. याला तू आपल्या मुलासारखे वाढव. याची तुला जास्त गरज आहे. मला काय? मला दुसरं अपत्य होईल. स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. या गोष्टीवरून तात्पर्य असे आहे की आपले जे काही कर्म आहे किंवा आपलं जे काही आहे ते आपले प्रारब्ध हे आपल्याला भोगावेच लागणार आहे. पण आपण जर महाराजांचं नामस्मरण केलं, रोज 11 माळी 3 अध्याय एवढं जरी आपण केलं तर आपले हळूहळू कामे मार्गी लागतात. आपल्या कुलदेवीची सेवा केली तर आपले कामं मार्गी लागतात. आणि रोज जर आपण महाराजांचं नामस्मरण केलं तर आपले जे काही प्रारब्ध असतील ते तर आपल्याला भोगावेच लागणार आहे, परंतु ते कमी होतील. स्वामींवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. प्रारब्ध तर हे भोगावेच लागते. स्वामी प्रारब्ध भोगायला मागे पुढे करू शकतात. भक्ती सेवा करणे महत्त्वाचे आहे. नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाही. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तींवर ठाम असावे. फक्त दुःखात यांची आठवण नको. मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार, आधी नाही किंवा नंतर नाही. कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते त्यांच्याच मुलाप्रमाणे ते आपल्याला सुद्धा जवळ घेत आहेत आणि आपण सर्व स्वामींचीच लेकरे आहेत. अशाच इच्छाने आपल्याला सेवा करायची आहे आणि जास्तीत जास्त सेवा मार्गात येऊन आपल्याला सेवा करायची आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोने जसं भट्टीमध्ये टाकलं की त्यांची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं. मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवनाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोग रूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल्य आहेत. सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की आहे. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध राहत नाही. तसे कर्म पूर्ण भोगून आणि
भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढेच एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामी रायांच्या चरणी मागावे. आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.